माझा हक्क आहे तिच्यावर. तिच्या हातावर माझं नाव लिहा. माझं नाव विराज कामत. इतर कोणाशीच तुझं नाव कधी जोडलं जाणार नाही, कधीच नाही. देवा, उद्याचा एक दिवस बाकी आहे लग्नाला. ह्या दिवसात काही चुकीचं घडू देऊ नकोस. जे सगळ्यांच्या भल्याचे तेच होऊ दे. महाशिवरात्रीनंतर आज भेट झाली. कसा आहेस? छान वाटलं परत भेटून. हा घे, हा देवाचा प्रसाद आहे. संध्याकाळी घराच्या दाराला लाव. सुख आणि आनंद घरात येईल. त्याचं झालंय असं की मी चाललोय आता पुण्याला आणि उद्या परत येणार आहे. त्यामुळे हा हार दाराला लावता येईल का नाही मला माहित नाही. निर्णय आपले चुकू शकतात, पण देवाचे नाही. त्याने हा हार तुला दिला आहे तर याचा अर्थ समजून घे. काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ असा की तू पुण्याला चालला आहेस, पण देवाने तुला मार्ग बदलायला सांगितलंय. संकेत ओळख, आणि तुझा जर देवावर विश्वास असेल तर पुण्याला जाऊ नकोस. अरे बापरे, कुठली परीक्षा आहे ही? काम सोडून परत फिरू? जगात महादेवाच्या इच्छेशिवाय पाणी हलत नाही. जो आपल्याला अपघात वाटतो ती महादेवाची इच्छा असू शकते. ठीक आहे, नाही जात मी पुण्याला. बापरे. हॅलो सर. समीर, निघालायस पुण्याला जायला? हो म्हणजे निघालो. लवकर जा, मी सगळं सांगून ठेवलंय तिथे. ओके. हे ट्रेनिंग सेशन आपल्या कंपनीसाठी खूप महत्वाचं आहे. नवीन रेस्टॉरंटच्या इनॉग्रेशनची डेट यावर ठरणार आहे. ओके, तू वेळेत जा आणि सगळा टास्क वेळेत पूर्ण कर. ओके सर. ओके. नाईस. गणपती बाप्पा, माफ कर मला. तुझ्या संकेताचा अपमान करायचा नाहीये मला, पण माझं आजचं काम पूर्ण करणं जास्त गरजेचं आहे. तुझ्या मनामध्ये काय आहे हे तूच जाणतो, पण मला खात्री आहे तू सगळं चांगलं करशील. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शेवटी एकदाची ती या घरातून जाणार. ती अपशकुनी जाणार. ती गेली की या घराला भरभराट येईल. आई, काय करताय? अगं, असं काय करते? संध्याकाळी हळद आहे ना आपल्याकडे. तयारी नको का करायला? तू एक काम कर, ते कापड घे आणि हे मुसळ पुसून दे. अगं, लग्न उद्यावर आलंय. देवा, हे लग्न निर्विघ्न पार पडू दे. नाही म्हणजे
विराज सरांसारखा जावई असल्यावर विघ्न येणारच नाही उद्यापर्यंत. मला आई खूपच कॉन्फिडन्स आहे की कुठलंच विघ्न येणार नाही. मग बंदोबस्तच तसा करून ठेवला. म्हणजे आता आपल्या दृष्टीने विघ्न कोण? समीर नाही का? मग काय केलं तुम्ही? काय म्हणजे मीच विराज सरांना सांगितलं समीरला मुंबई बाहेर पाठवा. त्यांनी लगेच ऐकलं. आता बघ, समीर आज मुंबईत नाही, तो उद्या सकाळी येणार आणि आल्यावर सरळ घरी अडकणार, कारण त्याचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे उद्या. त्यामुळे तो घरातच अडकून राहणार. काय? आता तो समीर आणि ही अपशकुनी योगायोगाने म्हणा किंवा ठरवून म्हणा समोरासमोर येऊच शकत नाही, असा बंदोबस्त केलाय. समीर मुंबईमध्येच नाही, मग मी जे प्लॅनिंग केलंय ते कसं सक्सेसफुल होणार? समीरच नसेल तर माझा प्लॅन जवळजवळ फ्लॉप झाल्यात जमाय. काहीतरी करायला हवं. निकू, काही नाही. दीप, ही ट्रॉफी तुला आपल्या एरियात कुकिंग कॉम्पिटिशन झाली होती तेव्हा मिळाली होती ना? कुकिंग कॉम्पिटिशन. हो, आणि तू खूप लहान होतीस आणि तुला मला मिळालीच नाही म्हणून भोंगा पसरला होता अख्ख्या चाळीत. आणि या उदार पात्राने ही ट्रॉफी तुला दिली आणि तू अख्ख्या चाळभर मिरवत राहिलीस की ही ट्रॉफी मी मिळवली की येत होतं का तेव्हा? हा? ए पण ही मीच ठेवणार, तू नको नेऊस. ठेव 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 तू. बाबा, ही बाहुली आठवते तुम्हाला? तुम्ही मला दिलेली पहिली बाहुली. ही बाहुली तू अजून जपून ठेवलीस? मग